मी बाबांबद्दल काय बोलू. लहानपणापासून बाबांनी मला आणि पिंकीला कधी मारलं असेल असं मला मुळीच आठवत नाही. एक वेळ आईनं मारलं, पण बाबांनी मला कधीही मारलं नाही. त्यांनी मला वयाच्या 8व्या वर्षी विहिरीत पोहायला शिकवलं, 6व्या वर्षी सायकल शिकवली आणि 13व्या वर्षी मी जी स्कूटर चालवायला शिकलो त्याचे गुरुही माझे बाबाच होते. त्यांनी मला कधीही नवीन गोष्टी शिकायला आणि करायला नकार दिला नाही, नेहमी प्रोत्साहनच दिलं. त्यांचं शेतीबद्दलचं जेवढं ज्ञान होतं ते सर्व त्यांनी मला दिलं. ते स्वतः शेतकरी आणि कमी शिक्षित असूनही मला आणि पिंकीला चांगले संस्कार आणि चांगलं शिक्षण देऊन आम्हाला स्वतःच्या पायावर त्यांनी उभं केलं. मला परदेशात जाण्यासाठी प्रोत्साहन देखील दिलं. लहानपणी बाबांसोबत मी एकदा कपडे खरेदीसाठी गेलो होतो, तेव्हा मला एक शर्ट आवडला, पण आईने नाही म्हटलं. तेव्हा मी अक्षरशः लोळण घेतली. तेव्हा मात्र बाबांनी मला तो शर्ट विकत घेऊन दिला. लहानपणी एकदा मी बाबांची सायकल हरवली, तेव्हासुद्धा बाबा मला रागवले नाहीत. हो, पण पुढे मात्र नीट लक्ष ठेवण्यासाठी मला बजावलं. माझ्या बाबांना फिरण्याची अतिशय हौस होती. त्यांनी पूर्ण भारत भ्रमण केलं. त्या व्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, नेपाळ, मलेशिया, दुबई, अबुधाबी या देशात देखील त्यांनी प्रवास केला आणि स्थलदर्शन केलं. आमच्या बाबांचं आमच्या विस्तारित परिवारावर अतिशय प्रेम होतं. त्यांचे मोजकेच मित्र होते, पण जे होते ते जिवलग होते. पुण्याला येताना नातवंडांसाठी भरपूर खाऊ आणणं हे त्यांचं अत्यंत आवडीचं काम होतं. तसंच आम्ही पुण्याला जाताना नातवंडांच्या हातात खाऊसाठी पैसे दिल्याशिवाय ते आम्हाला जाऊ देत नसत. बाबांना 13 मार्च रोजी बायपाससाठी ॲडमिट केलं, कारण डॉक्टरांनी आम्हाला आशा दाखवली होती की त्यांचं आयुष्य बायपासनंतर 20 वर्षांनी वाढेल. पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं. बाबा परत आले नाहीत. डॉक्टरांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. आम्ही सगळ्या घरच्यांनी देवाला नमस देखील बोललो, जप केले, तप केले, परंतु काहीही फळलं नाही. बाबा गेल्यानंतर त्यांचे सर्व अंत्यसंस्कार अमरावतीला करण्याचा आम्ही निर्णय घेतला, कारण ती त्यांची कर्मभूमी होती. संपूर्ण आयुष्य त्यांचं अमरावतीला गेलं होतं. बाबा गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी बाबा माझ्या स्वप्नात आले आणि मला म्हणाले, तू तुझे पूर्ण प्रयत्न केलेस, परंतु माझे श्वासच तेवढे होते, त्यात तू काय करणार होता. आता मी देवाकडे एकच मागणं मागतो, जन्मोजन्मी हेच वडील मला मिळावेत. ओम शांती शांती शांती. तुमचा मुलगा गणेश.